हॅलो. सात शेख, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे.
टॉस जिंकलेले आहात. अच्छा. नंदिनी ट्रेडिंग कंपनी या संघाच्या कॅप्टन कुणाल भाऊ यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर भारत प्रिंटर या संघाला मात्र फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. भारत प्रिंटर संघाच्या कॅप्टन्सला, प्लेयर्सला भारत प्रिंटर्सचे कॅप्टन आणि प्लेयर्सला विनंती असेल लवकरात लवकर आपली बॅटिंग रणनीती आखून लवकरात लवकर बॅट्समन फलंदाजांना मैदानात पाठवायचंय. दुसरीकडून नंदिनी ट्रेडिंग कंपनीच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल लवकरात लवकर आपलं मैदानात क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला, नंदिनी ट्रेडिंग कंपनी सर्व संघ आपल्याला इथे मैदानात उतरताना दिसतोय. त्यांना विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. तर पंचांकडून आपल्याला सूचना आहे की 10 षटकांसाठी निर्धारित आपल्याला 40 मिनिटे देण्यात येणार आहे. 40 मिनिट 40 मिनिटात आपण जर मात्र इनिंग पूर्ण करू शकले नाही तर उर्वरित षटकांसाठी उर्वरित जे चेंडू असतील त्यांच्यासाठी मात्र आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत ठेवावा लागेल. तर पंचांनी आपल्याला सूचना दिलेली आहे. 40 मिनिटात आपल्याला 10 षटकं फेकायची आहे. त्यामुळे तशा प्रकारे इथे मात्र रणनीती आखावी लागेल. चर्चा सत्र जास्त मोठी करता येणार नाही.
नॉन स्ट्राइक पर सागर. पहिला चेंडू मात्र आपण इथे बघतोय सुरुवात झालेली आहे ती म्हणजे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषकाला. तेली प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू आपण बघितला सन्मानपूर्वक डिफेन्स केलेला आहे युवराज. योगेश. दुसरा बॉल कपिल यांनी फेकलेला. सुरुवात मात्र शांत अशी दिसते. पुन्हा एकदा स्टंपाच्या जवळून जाणारा हा चेंडू, ज्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता योगेश यांचा. डॉट बॉल असेल पुन्हा एकदा. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील कपिल. दोन्ही खेळाडूंमध्ये मात्र इथं चर्चा झालेली दिसते आणि नक्कीच सामन्याची सुरुवात आहे, दिवसाची सुरुवात आहे. यावेळेसचा बॉल मात्र बॅटला कनेक्ट झालेला आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह खेळून गॅप मध्ये चेंडू पाठवला होता, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पडून मात्र इथे 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. तर चला, हा शॉट आपण बघितला, मिड ऑफ द बॅट बसला. नक्कीच योगेश याला मात्र शॉट खेळून आत्मविश्वास तर नक्कीच येईल. पहिले 3 चेंडू मात्र आपण बघितले, कुठे ना कुठे अडथळा मात्र निर्माण होत होता, त्यानंतर मात्र हा चांगला फटका. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा बिनगडी बाद. 10 षटकांचा जर आपला हा सामना असेल तर नक्कीच आपण वेळ घेऊ शकतात. आणि योगेश आपल्याला माहिती आहे चांगली फलंदाजी देखील करतात. जेव्हा मात्र वेळ येते तेव्हा मोठे फटके देखील खेळतात. नवीन गोलंदाज संकेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू संकेत यांच्याकडून मात्र ऑफ स्टंपच्या खूपच दूर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते, सामन्यातली पहिली अतिरिक्त धाव असेल ही. या एका धावेसोबत धावसंख्या पुढे जाताना आपल्याला दिसते. 3 धावांवर मात्र संघ पोहोचत आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. ऑफ साइडला पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या लाईन लेंथवर मात्र इथे पहिल्या वाईड नंतर तरी अचूक गोलंदाजी करताना दिसत आहेत संकेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे.
यावेळेस मात्र अक्कूळ टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल केलेला आहे, गॅप मध्ये चेंडू पाठवत आहे, परंतु लॉगॉनचे खेळाडू क्षेत्ररक्षणात मात्र अतिशय चोख, चांगली पळ काढली, चेंडूला पकडलं आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. सागर पुन्हा असतील स्ट्राईकला. यावेळेस मात्र मोठा फटका खेळताना दिसले खेळाडू. पुढच्या चेंडूवर काय होतं ते बघण्यासारखं असेल. यावेळेस मात्र हवेतून हा शॉट कव्हर्सच्या वरून पाठवलेला आहे, शॉट जातोय, पहिला चौकार येतोय. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक या स्पर्धेतला मात्र पहिला चौकार सागर यांच्या बॅटमधून येतोय आणि या चौकारासोबत संघाची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना दिसते. शेवटचा बॉल असेल संकेत चौधरी यांच्या या षटकामधला. आतापर्यंत आपण बघितलं चौकारा व्यतिरिक्त मात्र चांगलं षटक टाकलंय. इम्प्रुव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, शॉट मात्र जातोय 6 रन देऊन, पंचांचे दोन्ही हात गगनाकडे जातील, म्हणजेच येतोय षटकार. या 6 धावांसोबत 2 षटकांची समाप्ती होईल 15 धावांवर. या षटकात मात्र धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात आपण बघितलं होतं 1 षटकाची समाप्ती होती, 2 मात्र धावा होत्या. त्यानंतर कुठे ना कुठे सागर चौधरी यांनी मात्र दुसऱ्या षटकात हात उघडायला सुरुवात केली. सागर चौधरी यांना आपण बघतोय, गेले अनेक वर्षांपासून बघतोय, हा खेळाडू मात्र थांबत नाही. भारत प्रिंटर्स टॉस मात्र तेवढं हितामध्ये गेला नाही. नाणेफेकीचा कौल गेला नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाकडे. सुरुवात देखील चांगली केली होती, पहिल्या षटकाची समाप्ती 2 धावा. पुन्हा एकदा अक्कूळ टप्प्याचा चेंडू होतात, यावेळेस मात्र योगेश यांनी चांगलं उत्तर दिलं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, सीमारेषा देखील अगदी दूरवर आहे, त्यामुळे मेहनत मशागत तर आपल्याला नक्कीच करावी लागेल. व या सिंगल सोबत मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येतील सागर. यावेळेस मात्र सावधानीरित्या ग्राउंडेड शॉट खेळलाय, लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय, 1 धाव जरूर मिळेल. या एका धावेसोबत पुन्हा योगेश यांच्यावर मात्र आता जबाबदारी असेल. कुठे ना कुठे मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न योगेश यांचा देखील आपल्याला दिसतोय. यावेळेस मोठा फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या मागे, परंतु पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग वरचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला पकडतील आणि त्या दरम्यान 2 धावा नक्की पूर्ण होतील. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं चांगलं मिस कनेक्शन.
फायदा मात्र बिलकुल नाही. फायदा मात्र जो झालेला आहे तो म्हणजे नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाला. कारण चेंडू मात्र एवढ्या चांगल्या दिशेचा नव्हता, चांगल्या लेन्थचा नव्हता, परंतु मिस झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते म्हणतात ना, यू मिस आय हिट, तर बोल्ड झाले फलंदाज. व नंबर 3 वर मात्र इथे फलंदाजीसाठी आता मैदानात आलेले आहेत सचिन चौधरी, माजी रणजीपटू. मोठा खेळाडू आहे हा. जळगाव जिल्ह्यातील नाही तर उत्तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा खेळाडू सचिन चौधरी. चला, गोलू यांनी मात्र संघाला यश मिळवून दिलं. जे काम पहिल्या 2 षटकात झालं नाही ते मात्र गजू यांनी ते काम तिसऱ्या षटकात करून दिलेलं आहे. विकेट मिळवून दिली संघाला. आता मात्र जबाबदारी असेल सचिन यांच्यावर. भारत प्रिंटर संघाची कमान असेल. गजू मात्र पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू फेकला होता, परंतु यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नक्कीच हा नो बॉल असेल. मागचा चेंडू देखील आपण बघितला होता, याच चेंडू सारखा काहीसा सिमिलर होता, परंतु त्यावेळेस मात्र हाईट थोडीशी कमी होती. ती आपल्याला नशिबाने विकेट मिळून गेली. या चेंडूवर मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉल, फ्री हिट. सचिन यांच्याकडे संधी होती, मात्र फटका कनेक्शन तेवढं मात्र चांगलं नाही. फटका मारताना कनेक्शन तेवढं चांगलं झालं नाही. सिंगल जरूर मिळेल. हलक्या हाताने चेंडू फेकत आहेत गजू. जास्त गती देण्याचा मात्र मुळीच प्रयत्न नाही. पुन्हा एकदा आपण बघतोय सागर चौधरी यांच्याकडून इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय 2-3 षटकांची समाप्ती, 21 धावा 1 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 3 गडी बाद. कुठे ना कुठे सुरुवात मात्र इथे सावधानिकरित्या भारत प्रिंटर संघाकडनं आपल्याला बघायला मिळते. भारत प्रिंटर संघाची ओळख आहे की सुरुवात मात्र एकदम धडाकेबाज करतात. अजूनही मात्र 7 षटकं शिल्लक असतील, त्यामुळे कुठे ना कुठे मनात हा नक्कीच विचार असेल की शेवट मात्र आपल्याला कव्हर अप करता येईल. तर अजूनही 7 षटक शिल्लक आहेत. 42 चेंडू शिल्लक आहेत पूर्ण. तर या 42 चेंडूंना कुठल्या प्रकारे मॅक्सिमाइज करता येईल हे मात्र सांगण्याची गरज नाही, कारण दोन्हीही मोठे खेळाडू आहेत. सागर चौधरी टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक मोठं नाव, त्यानंतर सचिन चौधरी हे तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन रणजीपटू, माजी रणजीपटू खेळाडू आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, फक्त मात्र दिशा दाखवली, सिंगल घेतला. नॉन स्ट्राईकच्या एंडला येतील, सामन्यातल्या सर्वात सुरक्षित स्थानावर असतील. यावेळेस मात्र दिशापासून भरपूरच दूर. पंचांचा इशारा पुन्हा एकदा. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जुडते. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या वरती जाताना आपल्याला दिसते. 23 धावा 1 गडी बाद. फटका मात्र जोरदार खेळला होता, क्षेत्ररक्षण चांगलं.
यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका येतोय आणि सामन्यातला मात्र इथं पहिला षटकार आलेला आहे सचिन चौधरी यांच्या बॅटमधून. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषकातला पहिला षटकार सचिन यांच्या बॅटमधून येत आहे. षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळताना दिसत आहेत. चांगला क्षेत्ररक्षण खेळाडूने केलेला आहे. पाचवा चेंडू संकेत यांचा असेल. पुन्हा एकदा सामना करतील सचिन. फुलरलेनचा बॉल अचूक टप्प्यावर टाकला होता, ज्याला मात्र सन्मान दिला आहे डिफेन्स. अतिशय सरळ बॅटीने खेळलेला हा फटका. तर सचिन चौधरी या खेळाडूची मात्र ही खासियत आहे, आपण आजवरून नाही तर पूर्वीपासून बघत आलेलो आहे. चांगल्या चेंडूंचा नक्कीच सन्मान करतात, खराब चेंडू येतो त्याला मात्र कडवा प्रहार करतात. चला, शेवटच्या दोन चेंडूंवर तरी आपण बघितलं की षटकाची समाप्ती मात्र चांगल्यारीत्या केलेली आहे. पंचांचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 1 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 1 गडी बाद. यामध्ये आपल्याला सचिन दिसत आहेत 10 धावांवर, सागर दिसत आहेत 14 धावांवर, आणि अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक असेल तरी 5व्या षटकात मात्र काय रणनीती असेल. सचिन सागर ज्या प्रकारचा खेळ चालू आहे त्याच प्रकारे पुढे चालू द्यायचं की कुठे ना कुठे गिअर बदलायचा, कारण आपण बघतोय नंदिनी ट्रेडिंग कंपनी हा संघ देखील संतुलित आहे. फलंदाजीत म्हणा गोलंदाजीत म्हणा दोन्हीही क्षेत्रांमध्ये हा संघ देखील अतिशय दमदार आहे. यानंतर आपण चेंडू दरम्यान बघतोय आपल्या या स्पर्धेला मात्र सर्व स्पॉन्सर्स जे लाभलेले आहेत, ज्यांनी आपल्याला तन मन धन इथे अर्पण केलेलं आहे, त्या सर्व स्पॉन्सरचे देखील खूप खूप मनापासून आभार. त्यापैकी मुख्य स्पॉन्सरपैकी एक कॅफे कल्चर वेअर टेस्ट मीट्स हेवन, अ प्युअर व्हेज फॅमिली कॅफे, यांच्यातर्फे 10% ऑफचे कुपन सर्व मॅन ऑफ द मॅच खेळाडूंना, सर्व अर्धशतक घेणाऱ्या खेळाडूंना, सर्व हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूंना, सामन्यात 3 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला, प्रत्येक खेळाडूला मात्र इथे कॅफे कल्चर कडून मिळणार 10% डिस्काउंटचं कुपन. तर थँक्यू कॅफे कल्चर, आपलं देखील खूप खूप मनापासून आभार असेल. असंच कायम आमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करत राहा. या पुढचा बॉल आपण बघतोय, फटका हवेत आणि गोपाल यांच्याकडून मात्र चांगला झेल टिपण्यात आलेला आहे. सागर चौधरी यांना वापस जावं लागेल. सागर चौधरी, मोठी विकेट मिळालेली मात्र इथे नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाला. सागर चौधरी यांना वापस जावं लागेल. गजानन यांनी मात्र संघाला दुसरं यश मिळवून देण्यात आलेलं आहे. गजानन यांच्याकडून दुसरं यश मिळवून देण्यात आलंय नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाला. तर गोपाल यांनी मात्र इथे चांगला झेल टिपण्यात आलेला आहे गोपाल यांच्या माध्यमातून. तर भारत प्रिंटर्स 2 विकेट मात्र इथं गमावल्या आहेत.
दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूला विनंती असेल मात्र कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधतील. व सचिन चौधरी आपण बघितलं होतं एक मोठा फटका देखील खेळला होता, त्यानंतर 2 धावा देखील घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र पुढच्या 3 चेंडूंवर मात्र आपल्याला सन्मान देताना दिसले. 2 चेंडू होते त्यात मागच्या षटकामधले, यावेळेस मात्र या षटकातला चेंडू होता. यावेळेस मोठा फटका खेळलाय, गोपाल यांच्या हाती दुसरा झेल येतोय. गोपाल यांनी मात्र कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही आणि विकेट गमवावी लागेल सचिन चौधरी याची. आणि गजानन मात्र इथे संघाला अतिशय मोठ्या विकेट्स त्यांनी काढून दिलेल्या आहेत आणि आपल्याला दोन्ही विकेट्स मध्ये मात्र अतिशय साम्य दिसलेलं आहे. कट कॉपी पेस्ट, सेम शॉट, सेम बॉलर, सेम फिल्डर. बॉलर होते गजानन, फलंदाज मात्र बदलले, परंतु झेल टिपण्यात आला तो गोपाल यांच्याकडून. यानंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गडी बाद. तर कुठे ना कुठे भारत प्रिंटर्स या संघामध्ये मात्र फक्त आता एकच जमेची बाजू, ती म्हणजे की मयुरेश चौधरी अजूनही मात्र पवेलियन मध्ये होते. ते आता मात्र इथं आपल्याला मैदानात येताना दिसत आहे. मयुरेश चौधरी या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू, 72,000 पॉइंट्सला विक्री झाली होती. आता मात्र सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील, कारण कुठे ना कुठे संघ मात्र आपल्याला अडचणीत सापडलेला दिसतोय. महत्वपूर्ण योगेश, सचिन, सागर या 3 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्या आहेत. यानंतर मात्र आता जबाबदारी असेल ती म्हणजे क्रिश आणि मयुरेश यांच्यावर. चला, यावेळेस मात्र गोपाल पुन्हा एकदा इंटरेस्टेड होते, परंतु यावेळेस मात्र क्रिसच्या फटक्यात नक्कीच ताकद होती. चेंडू गेलाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. गोपाल यांच्या डोक्यावरून मात्र हा षटकार आपल्याला जाताना दिसतोय. गोपाल मात्र यांचा पुरेपूर प्रयत्न होता हा चेंडू देखील पकडण्याचा, परंतु यावेळेस मात्र क्रिस याचे मनसुबे वेगळे होते. चांगला चेंडू टाकला होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं चांगलं एलिव्हेशन नाही, तेवढं चांगलं कनेक्शन नाही. बरोबर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळताना आपल्याला दिसत आहे. गोपाल मात्र तिसरा झेल पकडताना आपल्याला या सामन्यात दिसत आहेत. काय योगदान देत आहेत गोपाल आपल्या संघासाठी, कुठल्याही प्रकारची चूक नाही. जो चेंडू त्यांच्या हात येतोय अतिशय उत्कृष्टपणे व्यवस्थित जज करून मात्र झेल टिपतायत.
तर नक्कीच कौतुक करावं लागेल आपल्याला गोपाल यांचं. आणि कौतुक सोबत मात्र करावं लागेल ते म्हणजे प्रदीप यांचं देखील. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर मात्र टाकले, चेंडू फेकला आणि मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता क्रिश, परंतु यावेळेस मात्र तेवढा चांगला टायमिंग नाही. चेंडू गेला सरळ गोपाल यांच्या हाती आणि बाहेर जावं लागेल. चौथ्या विकेट मात्र इथे आपल्याला दिसते. 41 धावा, 4 विकेट. अजूनही 3 चेंडू यायचे शिल्लक असतील. नवीन फलंदाजाच्या रूपात स्वप्नील ऑफ साइडला जाऊन मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तेवढा फारसा काही यशस्वी झाला नाही. डॉट बॉल असेल. काहीतरी आगडी वेगळी अशी रणनीती होती स्वप्नील यांची. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. सिंगल मिळेल. सिंगल सोबत स्पर्धेतले सर्वात महागडे खेळाडू मयुरेश चौधरी मात्र येते स्ट्राईकला. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल प्रदीप यांचा. शेवटचा चेंडू होता. ग्राउंडेड शॉट खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय डीप कव्हर्सच्या खेळाडूकडून. फुटवर्कचा इथं मात्र चांगला वापर झाला. मयुरेश एक धाव घेऊन मात्र 2 धावा घेतल्यात. तर पुढच्या षटकात मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील स्वप्नील. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 4 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 4 गडी बाद. अजूनही इथून 4 षटक मात्र शिल्लक असतील. 24 चेंडू यायचे बाकी असतील. मयुरेश यांच्या डोक्यात मात्र नक्कीच रणनीती असेल, कारण आपण बघतोय फिनिशिंगचा रोल मात्र इथे कायम आपल्याला भारत प्रिंटर संघासाठी निभवताना दिसतात मयुरेश. तर आज इथे मात्र जबाबदारी असेल. चला, कुणाल आपल्याला दिसत आहेत 7व्या षटकाची सुरुवात करताना. पहिला चेंडू मात्र चांगला टाकला, डॉट बॉल असेल. अचूक लेथवर टाकलेला हा चेंडू आपण बघितला, यॉर्कर लेथवर फेकला होता, परंतु स्वप्नील यांचा मात्र चांगला संरक्षणात्मक फटका खेळला, समोरच्या दिशेला गेला. 1 धाव मात्र जरूर निघेल. एका धावेसोबत स्ट्राईकला पुन्हा एकदा येतील आता मयुरेश चौधरी. मयुरेश यांच्यावर मात्र जबाबदारी असेल संघाची धावसंख्या सांभाळून एक चांगली फिनिशिंग टच देण्याचा. तर कुणाल यांची जबाबदारी असेल मयुरेश यांना लवकर परतवण्याचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय मयुरेश यांनी हा फटका. कव्हरचा खेळाडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. 1 धाव मिळेल.
स्वप्नील खेळतील षटकातला चौथा चेंडू. अखोड टप्प्याचा चेंडू होता, त्याला योग्य दिशेला पाठवला. बाउंड्री ती सीमा रेषाकडे जाताना चेंडू दिसतोय. पंचांचा इशारा येतोय 4 रन. अतिशय चांगला फटका खेळलाय. अखोड टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साइडला जाऊन मात्र फाईन लेगच्या दिशेला हा फटका खेळला. 4 रन येतील. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळला होता. यावेळेस मात्र नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाकडून क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेला होता. चांगलासं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव मिळेल. तर कुठे ना कुठे स्वप्नील यांचा मात्र तो स्ट्रॉंग झोन दिसतो आपल्याला, फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. समोरच्या दिशेला लॉग ऑफचा खेळाडूकडे हा चेंडू जातोय, आपण बघतोय. ग्राउंडेड शॉट खेळला होता मयुरेश चौधरी याने. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा, 4 गडी बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा, 4 गडी बाद. कुणाल यांचं मात्र चांगलं षटक असं संपलेलं आहे. तर मयुरेश सामन्याला मात्र चालवताना दिसत आहेत. सिंगल डबल सोबत मैदानात राहणं जास्त पसंत करताय, कारण मोठे फटके खेळणं म्हणजे रिस्क असते. आणि मयुरेश जाणून आहेत की मात्र त्यांची विकेट जर संघाला गमवावी लागली तर पुढे मात्र कुठे ना कुठे संघाला मात्र संघर्ष करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका मात्र हवेत खेळताना आपल्याला दिसत आहेत. फटका पसलेला आहे, झेल टिपण्यात आलेला आहे. तर नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाकडून मात्र आतापर्यंत तरी क्षेत्ररक्षणात एकही चूक करण्यात आलेली नाही व या झेल सोबत मात्र स्वप्नील यांना जावं लागेल बाहेर. चला, तिसरा चेंडू येईल कपिल यांचा.
लेग बाईटचा इशारा होतोय पंचांचा. नवीन फलंदाजाच्या रूपात विष्णू. मैदानावर आपण बघतोय पक्ष्यांचा अतिशय सुंदर असा हा थवा उडत आहे. अतिशय अतिशय विहंगम असं हे दृश्य. सुंदर असं आपलं हे मैदान. द्वारकाई स्पोर्ट्स क्लब. फुलटॉस बॉल होता. ताकदीने काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूने पकडली बॅटेची एज. बॅटेची किनार पकडली. फटका मात्र तेवढा काही चांगला यशस्वी झाला नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 8व्या षटकातला शेवटचा चेंडू कपिल करतील. आतापर्यंत अतिशय दमदार अशी ही गोलंदाजी कपिल यांच्या या स्पेलची. आपल्या वैयक्तिक स्पेलचा शेवटचा चेंडू असेल कपिल यांचा. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. यावेळेस मात्र पहिल्यांदा आपल्याला नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाकडून मिसफिल्ड बघायला मिळाली. नाहीतर आतापर्यंत तरी मात्र क्षेत्ररक्षणात 100 पैकी 100 असं हे योगदान देत होते. यावेळेस मात्र मिसफिल्ड झाली. मिसफिल्डचा जरूर फटका बसेल. 1 धाव मिळेल. 8 षटकांची समाप्ती होते. 57 धावा 5 गडी बाद. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रदीप यांच्याकडून. पहिल्या षटकात आपण बघितलं होतं प्रदीप यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात मात्र सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅट्समन पासून मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे चेंडूची लाईन लेंथ. यावेळेस मात्र यॉर्कर लेनचा बॉल होता. त्याला मात्र हवेत फटका खेळला होता. जेल पकडला आहे लॉंग ऑनच्या खेळाडूने. 9व्या षटकातले 3 चेंडू झालेले दिसत आहेत. विष्णू याची मात्र आपल्याला विकेट येताना दिसते. कपिल यांच्याकडून चांगला झेल टिपण्यात आलाय. आणि या विकेट नंतर मात्र आपल्याला धाव संख्या दिसते 59 धावा 59 रन्स. 6 विकेट्स डाऊन. 59 रन 6 विकेट डाऊन्स. राकेश नवीन फलंदाजाच्या रूपात राकेश मैदानावर आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडूचा सामना करतील. चौथ्या किंवा 5व्या यष्टीवर फेकलेला होता हा चेंडू.
आणि ज्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता राकेश यांचा, तेवढा मात्र फारसा काही यशस्वी दिसला नाही. मिसकनेक्शन, डॉट बॉल असेल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला, चांगला फटका खेळला होता आणि जेल पूर्ण करण्यात आलेला आहे. यावेळेस देखील आपल्याला दिसतील पुन्हा एकदा कपिल, चांगला जेल टिपलाय. मागच्या या षटकामध्ये आपण बघितलं विष्णू याचा मात्र झेल गेला होता, तो देखील कपिल यांच्याकडून टिपण्यात आला होता. यानंतर आपण बघतोय राकेश बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचं वजन मागच्या बाजूला होतं त्यामुळे हा झेल बाउंड्रीवर गेला. नवीन फलंदाजासोबत चर्चा करताना दिसत आहेत मयुरेश. नक्कीच रणनीती असेल की जो एक चेंडू मात्र शिल्लक आहे त्याला आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पुढचे जे 6 चेंडू असतील ते फक्त आणि फक्त मयुरेश यांना खेळता येईल. फटका मात्र फसलेला दिसत होता. 3 किंवा 4 खेळाडूंची मात्र त्या चेंडूला पकडण्याची कसरत होती, परंतु झेल सुटलाय. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा, 7 गडी बाद. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा होत आहेत, 7 गडी बाद झालेले दिसत आहेत. शेवटचे 6 चेंडू मयुरेश असतील आता मात्र स्ट्राईकला. चला शेवटचे 6 चेंडू असतील कुणाल यांचे. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता मयुरेश यांचा. फुलटॉस हा बॉल होता, समोरच्या दिशेला षटकार मारण्याचा मनसुबा होता, परंतु कुणाल यांची मात्र काही वेगळी रणनीती. हलक्या हाताने अगदी चेंडू फेकला होता, डॉट बॉल झालाय पहिला. आणि या षटकात मात्र आपण धाव पडताना मयुरेश यांना बघणार नाहीत, पूर्ण 5 चेंडू स्वतःच खेळतील. यावेळेस मात्र मयुरेश यांच्या बॅटमधनं हा फटका फसलेला दिसतोय. झेल पकडण्यासाठी मात्र अतिशय चांगली डाय लगावली होती, परंतु कॅच मात्र पकडण्यात अयशस्वी. तर सुरक्षित असतील अजूनही मयुरेश. आपण रिप्ले बघू शकतात, अतिशय चांगला चेंडू होता, त्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलेला होता दिसतोय आपल्याला. अतिशय चांगली डाईव्ह मारलेली होती, परंतु झेल सुटला आहे. अतिशय चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न. प्रयत्नाचे मात्र नक्कीच 100 पैकी 100 गुण मिळतील. यावेळेस मात्र या फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारची मात्र आपण अतिशय चांगला फटका खेळला मयुरेश यांच्या बॅटमधून. हा षटकार येतोय, या चेंडूमध्ये मात्र स्टाईल स्ट्रेंथ परफेक्ट मिक्स होतं. षटकार येतोय मयुरेश यांच्या बॅटमधून. हा चेंडू मात्र आपण बघितला कुणाल यांनी देखील वेगाने फेकला होता, तेवढ्याच वेगाने मात्र मयुरेश यांनी त्याला सीमा पार केला. ऑफ साइडला जाऊन मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न होता. मयुरेश चौधरी मात्र पंचांना इशारा करताय की हा चेंडू वाईड होता, परंतु आपले पंच अतिशय अचूक निर्णय असतात. चेंडू दिलेला आहे, वैध चेंडू असेल. 5वा बॉल असेल कुणाल यांचा या षटकातला.
पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा गोपाल आपल्याला दिसत आहेत. गोपाल यांनी मात्र या सामन्यात कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. जेल टिपण्यात आलेला आहे गोपाल यांच्याकडून. जेल पूर्ण करतील आणि या जेल सोबतच मयुरेश यांची इनिंग मात्र समाप्त होईल. मयुरेश जातील मैदानाच्या बाहेर. चला पुढचा सामना असेल कॅफे कल्चर वर्सेस केवल्या डेव्हलपर्स. पुढचा सामना कॅफे कल्चर वर्सेस केवल्या डेव्हलपर्स. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती असेल कृपया आपण टॉस का बॉस मंचावर उपस्थित राहायचे. कॅफे कल्चर वर्सेस केवल्या डेव्हलपर्स. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती असेल कृपया आपण मंचावर उपस्थित व्हायचंय टॉस का बॉस एक करण्यासाठी. यष्टीरक्षक यांच्या हाती जेल देऊन मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती होताना आपल्याला दिसते. 65 धावा पूर्ण केल्या आहेत भारत प्रिंटर संघाने. 66 धावांचं असेल नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाला लक्ष. नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ 66 धावा 65 धावांवर रोखण्यामध्ये मात्र यशस्वी झाले. भारत प्रिंटर संघाला मात्र 65 धावा करता आल्या आहेत. 66 धावांचं लक्ष असेल. चला पुढचा सामना असेल
नंदिनी ट्रेडिंग संघाकडून बॅट्समन भारत प्रिंटरकडून बॉलर सागर चौधरी आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू टाकलाय, सन्मानासोबत खेळलाय, डॉट बॉल असेल. 65 धावांचं लक्ष असेल नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघासाठी. 66 धावांचं लक्ष असेल नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघासाठी. अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता हा शॉट. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडते आणि अतिरिक्त धावेसोबतच संघाचं खातं देखील उघडणार आहे. पहिली धाव मात्र इथे वाईडच्या माध्यमातून येते नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघासाठी. तर बॅट सोबत असो का बॉल सोबत असो, सुरुवात मात्र इथे सागर चौधरीच करता एवढं मात्र निश्चित असतं भारत प्रिंटर संघाकडून. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 2 धावा, दोन्हीही धावा वाईडच्या माध्यमातून आलाय. आणि आता आपण बघतोय जे कीपर होते सचिन, ते मात्र इथं आता आलेत बॉलिंगला. जे बॉलर होते सागर, ते जाताना आपल्याला दिसत आहेत किपिंगला. तर कुठे ना कुठे आपल्याला तो अक्षय कुमार यांचा मीमचा मात्र शॉट आठवतोय. एक्सचेंज. गोपाल गोपाल यांच्याकडून मात्र आज कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही. आता मात्र मैदानात येतील फलंदाजीसाठी. पहिला चेंडू मात्र सन्मानासोबत खेळलाय कव्हर्सच्या दिशेला आणि गोपाल यांनी त्यांचं खातं मात्र पहिल्याच चेंडूवर उघडलंय. चला, पहिल्या 6 चेंडूत मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाश यांचा, जो की फारसा काही मात्र यशस्वी झाला नव्हता. आता ह्या षटकात मात्र काय रणनीती असेल बघण्याजोगं असेल. यावेळेस मात्र फटका खेळलाय हवेतून, कव्हर्सच्या वरतून जातो आपण बघतोय आणि पंचांचा इशारा येतोय 4 रन. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन झालं प्रकाश यांच्या बॅटमधून. वाईडचा बॉल, वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडेल आणि 22च्या माध्यमातून देखील ही धाव येईल. सिंगल घेतलीय. या 22च्या सिंगल सोबतच गोपाल येतील पुन्हा एकदा स्ट्राईकला. जोरदार थ्रो मारण्याचा प्रयत्न होता.
पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय लेग बाईट्स. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा फटका खेळतोय, लॉंग ऑफ सीमारेषाकडे जातोय षटकार. अखोड टप्प्याचा चेंडू, त्याला पुन्हा एकदा सीमारेषाकडे पाठवण्यात यशस्वी ठरत आहेत गोपाल. आज मात्र दिवस आहे प्रकाश यांचा. यामागच्या आपण चेंडूवर बघितलं, लॉंग ऑफ सीमारेषाकडे चेंडू जात होता. यावेळेस मात्र फटका आधररित्या खेळला होता, चौकार मात्र मिळून जाईल प्रकाश यांना. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि प्रकाश घेतील त्याचा मात्र पूर्ण फायदा. पंचांचे दोन्ही हात गगनाकडे जात आहेत, षटकार येतोय. या 6 धावांसोबत वेगाने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला दिसते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 26 धावा झालेले दिसत आहेत. तर मोठं षटक मात्र इथे नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघासाठी आलेलं आहे, कारण इथून मात्र विजयासाठी आवश्यक असतील 40 धावा आणि 40 धावा विजयासाठी आवश्यक असताना आपल्या हातात जर मात्र 48 चेंडू असतील तर नक्कीच आपण या सामन्यात अतिशय सहजरित्या विजय प्राप्त करू शकतात. परंतु त्याचं समीकरण जे असेल ते मात्र गोपाल आणि प्रकाश यांच्या हाती असेल. चला, गोपाल मात्र पुन्हा एकदा असतील स्ट्राईकला. यावेळेस आपल्याला चेंडू दिसतोय मयुरेश यांच्या हातामध्ये. तर कुठे ना कुठे मात्र संघ दडपणात आपल्याला दिसतोय भारत प्रिंटर संघ, कारण मागच्या षटकात धावा वसूल केल्या आहे. प्रकाश यांनी मात्र जबरदस्त धावा वसूल केल्या. पहिल्या षटकात मात्र आपण बघितलं संघर्ष केला होता, त्यानंतर मात्र आपण बघतोय की प्रकाश मात्र आता चांगले सेट झाले. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलाय प्रकाशने हा चेंडू. सिंगल धाव घेऊन गोपाल पुन्हा येता येतील स्ट्राईकला. गोपाल आपला रोल मात्र अतिशय जाणून आहेत. समजतंय की दुसऱ्या बाजूने प्रकाश मात्र मोठे फटके खेळतायत तर त्यांना स्ट्राईक देत आहेत. फुल टॉस बॉल आणि त्याला स्वीप केलेला आहे. पंचांचा इशारा येतोय 4 रन. तर प्रकाश यांना रोखणं मात्र आव्हानासारखं दिसत आहे भारत प्रिंटर संघासाठी, कारण संघाचे प्रमुख 3 खेळाडू सचिन चौधरी, सागर चौधरी आणि मयुरेश चौधरी कुठे ना कुठे मात्र संघाचे आधारस्तंभ होते. त्यांनाच मात्र इथे बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न प्रकाश याच्याकडून. अतिशय चांगली फटकेबाजी प्रकाश यांच्याकडून. यावेळेस मात्र मयुरेश यांचा जो प्रयत्न होता बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि त्यात कुठे ना कुठे काही होईना म्हणजे डॉट बॉल तर आलेला आहे. तर ही रणनीती धरून चालतात का पुन्हा एकदा?
चला, जो प्रयत्न प्रकाश मागील काही चेंडूंपासून आपण बघितलं की सातत्याने मधोमध असा प्रयत्न करत होते इम्प्रुव्हायझेशन शॉट खेळण्याचा, यावेळेस मात्र त्यात यश आलंय. चौकार वसूल केलेला आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय, चौकार येताना आपल्याला दिसतोय. तर प्रकाश आपल्याला पोचताना दिसत आहेत. 14 चेंडूत 29 धावा आपल्या संघासाठी निर्णायक खेळी खेळतायत. कारण लक्ष्याचं पाठलाग करणं या मैदानावर तेवढं देखील सोपं नाही. चला, सागर पहिला चेंडू टाकला. ह्या वेळेस काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा पटका खेळला होता. स्टान्स अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे घेत आहेत प्रकाश. गोलंदाजाला कन्फ्यूज करतायत एवढं मात्र नक्की निश्चित, आणि त्याचा फायदा पूर्ण घेत आहेत. फायदा तर पूर्ण घेत आहेत प्रकाश. या वेळेस मात्र गोपाल यांनी मात्र योग्य दिशेला चेंडू पाठवलाय. ऑफ साइडला जाऊन मात्र उत्कृष्टरित्या असा स्वीप शॉट खेळला आणि 4 रन वसूल केले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कुठे ना कुठे वेगाने जो टाकलेला चेंडू होता त्यामुळे अचंबित झाले गोपाल देखील. तेवढं मात्र टायमिंग नाही मिळालं. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू डॉट बॉल असेल. गोपाल मात्र सुरक्षित राहतील. पंचांचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. चला, या वेळेस मात्र सचिन यांना यश मिळेल. मागच्या षटकात आपण बघितलं सचिन यांच्या गोलंदाजीवर मात्र चांगली फटकेबाजी केली होती. त्यानंतर मात्र सचिन यांनी केलं पुनरागमन. प्रकाश याला वापस जावं लागेल. सागर चौधरी यष्टीरक्षक चांगला झेल टिपला, कुठल्याही प्रकारची चूक नाही. आणि कुठे ना कुठे मात्र या विकेट सोबत नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ अडखडतो का तीच रणनीती पुढे मात्र चालू ठेवतो, हे बघण्यासारखं असेल. 5व्या षटकातला पहिला चेंडू झालाय आणि 44 धावा पूर्ण झालेल्या दिसत आहेत आपल्याला संघाच्या.
अतिशय क्लोज, लेग स्टंपच्या अतिशय क्लोज, पायाच्या अतिशय जवळून गेला हा चेंडू आणि पंचांचा कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. वैध बॉल असेल हा, डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू सचिन चौधरी यांच्या या गोलंदाजी ताफ्यामधून, आणि कुठे ना कुठे एवढा मोठा खेळाडू त्याचा मात्र अनुभव झोकताना दिसतोय या सामन्यामध्ये. पहिल्या षटकात मात्र धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात जबरदस्त अशी गोलंदाजी. पायावर टाकलेला चेंडू होता हा. चला, प्रकाश यांची विकेट आल्यानंतर मात्र सलग 3 चेंडू डॉट बॉल आलेले आहेत. यावेळेस मोठा फटका खेळताना दिसत आहे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु फायदा नाही. पंचांचा इशारा येतोय षटकार. हलक्या हाताने पटका खेळला होता. मिसफील्ड, आणि मिसफील्डमुळे 1 रन जरूर मिळेल. तर रनआउटच्या माध्यमातून आपण जो सेट बॅट्समन आहे गोपाल यासारख्या खेळाडूची आपण विकेट गमावू इच्छित नाही. अतिशय चांगला कॉल होता गोपाल यांच्याकडून. नो रन, तर फक्त सिंगलमध्ये यशस्वी होतील. आणि यासोबत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा, 1 गडी बाद. 30 चेंडूत 15 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, सचिन आणि सागर यांचा स्पेल मात्र संपलेला आहे. आणि मयूर यांच्या देखील वैयक्तिक स्पेलचं हे शेवटचं षटक असेल. यानंतर मात्र कुठे ना कुठे कमजोर कडी आपल्याला बघायला मिळेल. ऑफ साईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे मयूर यांच्याकडून, आणि फारसा म्हणजे इथं यशस्वी होताना देखील दिसतोय. डॉट बॉल येत आहेत, तर डॉट बॉल काढूनच मात्र प्रेशर आणू शकतात आपण विरोधी संघावर. तर नक्कीच जसे डॉट बॉल येतील तशी विकेट देखील नक्कीच येते. परंतु या क्षणाला मात्र आपण क्षेत्ररक्षणात चूक करू इच्छित नाही. पुन्हा एकदा तोच चेंडू ठेवलाय, तीच लेंथ, सेम लाईन लेंथ. पुन्हा एकदा बॉल असेल डॉट बॉल. चला, या रणनीतीमध्ये मात्र नक्कीच यशस्वी झालेत. गोपाल यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. सलग चेंडूंवर सलग लेंथ टाकत होते, अतिशय त्याच लेंथवर मात्र अचूक टप्पा टाकत होते. गोपाल यांच्यापासून दूर ठेवला होता बॉल. यावेळेस मात्र गोपाल यांचा प्रयत्न होता फटका खेळण्याचा. चेंडू गेला सरळ यष्टीरक्षक सागर यांच्या हाती. सागर यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाही. तर गोपाल सेट बॅट्समन यांची इथं मात्र विकेट आली आहे. तर आता मैदानात असतील दोन्ही नौके खेळाडू. नवीन फलंदाज संकेत चौधरी, नवीन फलंदाज. यावेळेस मात्र ग्राउंडेड शॉट खेळलाय. कव्हर्सच्या दिशेला अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह खेळला होता.
फुल टॉस बॉल, त्याला मात्र सिंगल साठी ढकलला. सिंगल जरूर मिळेल. पंचांचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, 2 गडी बाद. तर आपल्याला सांगू इच्छितो भारत पेंट्रा संघाचे जे प्रमुख आधारस्तंभ होते सागर, सचिन, मयूर यांचे मात्र 6 षटक संपलेले आहेत. आता मात्र अन्य खेळाडूंवर जबाबदारी असेल. 4 षटक कुठल्या प्रकारे टाकतात बघण्यासारखं असेल, कारण 54 धावा झालेल्या दिसत आहेत. विजयासाठी मात्र आवश्यक 12 धावा. चेंडू अजूनही असतील 24. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजेच या 2 धावा येतील. विजयासाठी आवश्यक 10 धावा. वाईड बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव येईल अवांतर. फ्री हिट कंटिन्यू. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलेला आहे. पंचांचा इशारा काय येतोय? षटकार. तर षटकार आलेला आहे आणि षटकारासोबतच मात्र विजयाच्या अतिशय नजीक पोहोचलेले आहेत नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ. विजयाचं दार ठोठावत आहेत. वाईड. वाईड सोबत धावसंख्या पोहोचते 64 धावांवर. विजयासाठी मात्र फक्त आणि फक्त आता 2 धावा. नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ. फुल टॉस बॉल. झेल पकडण्यात आलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र एक चांगला झेल. फुल टॉस बॉल होता. संकेत यांचा प्रयत्न होता मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा, परंतु यावेळेस मात्र फ्लाइट दिलेला चेंडू होता. फुल टॉस. त्याला मात्र एवढं योग्यरित्या कनेक्शन करण्यात विफल ठरले संकेत आणि आपली स्वतःची विकेट गमवावी लागेल. आपण स्क्रीन मध्ये बघतोय अतिशय चांगला झेल टिपण्यात आला. चला, या फटक्यासोबत मात्र विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक पर्व 4थ्या मधला पहिला विजेता, पहिल्या सामन्याचा विजेता म्हणजेच नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाने मात्र आपली इथे विजयी मोहर लावली आहे आणि विजयासोबत या स्पर्धेतली सुरुवात केलेली आहे. तर भारत प्रिंटर संघ कुठे ना कुठे मात्र अभ्यास करावा लागणार आहे पुढच्या सामन्यांसाठी. कुठे ना कुठे संघ फसलेला दिसत होता, अडचणी दिसत होता, स्टार खेळाडूंवर जास्त अवलंबून दिसत होता. तर दुसरीकडे आपण बघितलं नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ क्षेत्ररक्षणात मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि त्याचं मात्र इथं यश आपल्याला दिसतंय. विजयी पहिला संघ ठरलाय पर्व 4थ्यामध्ये विजय मिळवणारा नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ. व पुढचा सामना असेल केवल्या डेव्हलपर्स वर्सेस कॅफे कल्चर. कॅफे कल्चरच्या संघानं टॉस जिंकून हिमांशू यांनी निर्णय घेतला होता बॉलिंग करण्याचा.